सुरुवातीला आपण पाहूया 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची बातमी आहे ज्याकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती संदर्भातली। बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे आणि या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात राज्यातल्या राजकारणावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे विकास गोगावलेंची। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राड्या प्रकरणात विकास गोगावलेंना हायकोर्टानं नोटीस बजावली आहे आणि सकाळी 11 वाजेपर्यंत विकास गोगावलेंना पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आज आता विकास गोगावले पोलिसांमध्ये हजर राहत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या बातमीवर आपली नजर असणार आहे। आणि तिसरी मोठी बातमी ती म्हणजे बदलापूरमधून लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलं। एका 4 वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करत स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि या प्रकरणात नराधम स्कूल बस चालकाला अटक करण्यात आली आहे। मात्र बदलापूर मधल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय।